नमस्कार मित्रांनो. बघा, स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल्स किंवा गणितं विचारली जातात. काय आहे बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 12ने भागितल्यास बाकी 11 राहते. आता हे सोडवायचं कसं, यासाठी सोप्या पद्धतीची एक मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला. यामध्ये काय करायचं, प्रत्येक जे ऑप्शन आहे त्याला आपण काय करायचं, भाग घालवत बसायचं नाही. तर काय करायचं, जे नंबर दिलेले आहेत 6 गुणुले 12 गुणुले 16, तर प्रत्येकाचे काय करायचं, गुणाकार करायचं. तर 12 सांग 72. 72ला आपण काय करू, 16ने गुणूया. सहा 6 12, हातच्या गेला 1, 6 सत्तम 42, 42 आणि 43, 0, 2 एके 2, 7 एके 7. यांची आपण ॲडिशन करू. 2, 3 अधिक 2 5, 4 अधिक 7 11. तर उत्तर किती आलं आपलं, 11 52. आता जे 11 52 हे उत्तर आले, त्याच्यामध्ये आपण काय करायचं, की जी बाकी सांगितली, बाकी तर इथे सांगितले 11, तर ती 11 काय करायचं, आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. 2 आणि 1 3, 5 आणि 1 6, 11 आहे असं, म्हणजेच 11 63 हे आपलं थर्ड ऑप्शन उत्तर आलेलं आहे. आता नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जातो. आता 8ची कसोटी काय आहे, तर लास्ट 3 डिजिटच्या किंवा लास्ट जे 3 अंकी संख्या आहेत, शेवटच्या 3 अंकी संख्येला जर 8ने भाग गेला तर आपण त्या पूर्ण संख्येला 8ने भाग घालवू शकतो. तर त्या पद्धतीने आपण सॉल्व करून बघूयात. 220ला 8ने भाग जातो का? 8 एके 8, 8 2 16, 8 3 24, 8 2 16, 16 17 18 19 20 21 22, म्हणजे किती, 6. 6 उरले, 6 झाले 60. 8च्या पाड्यात काही 60 येत नाही, बरोबर. तर हा इथं काही आपला भाग जात नाही. त्यानंतर 678, 8 एके 8, तसा तर 8 6 लहान आहे, त्यामुळे 2 अंकी संख्या घेते मी 67. 8 7 56, 8 8 64. तर 67मधून 64 गेले, उरले 3, झाले 38, झाले 38, 8 चोक 32. तर सुद्धा बाकी उरते, त्यामुळे ह्याला सुद्धा भाग जात नाही. तर 0, इथं 0 आहे, 0ला आपण भाग घालवू शकतो. इथे 1 आहे, तर 1ला भाग जात नाही, तर आपलं उत्तर काय येणार आहे, थर्ड ऑप्शन. तिसरं बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने शेष भाग जातो. 3ची कसोटी 3ची कसोटी काय आहे बघा, जे अंक दिलेले आहेत त्या अंकांची बेरीज करायचं. पहिल्या ऑप्शनमधील अंक काय, 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 2. ठीक आहे, यांची बेरीज करूया. 2 अधिक 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 2 11. 11ला काय 3ने भाग जात नाही, त्यामुळे हा ऑप्शन बाद आहे. 3 अधिक 4 अधिक 3 अधिक 2, 3 आणि 3 6, 6 7 8, 8 आणि 4 12. 12ला भाग जातो, 3 एके 3, 3 चौक 12, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं हे झालं उत्तर. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल किंवा परीक्षेमध्ये गणित दिले तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये याचा उपयोग करून सोडवू शकता. धन्यवाद.